ह्या सरकारनं शेतकऱ्यांची माय घेऊन टाकली. मायला राज काहीच अभ्यास न दिला सरांनी. मग चल जायचं का पवायला विहिरीवर? अरे पोरांनो, अरे सुटली का शाळा? हो हो सुटली सुटली. तिकडे उन्हात मग थांबू रे. अरे तुम्हाला उन्हाळे लागेल ना, इकडे या सावली मध्ये. अरे तात्या जरा तंबाखू पाहू बरं. माई जरा संपली तंबाखू. आला का भीक माझ्या तंबाखू खायला? कमी खाय बरं, मीच माझ्या म्हातारी कोण घेऊन आलोय. मग पोर हो काय म्हणते मग शाळा? अभ्यास बरोबर करतात ना? अभ्यास करायचा बरं. आता आमच्यासारखं शेतात काम करावं लागेल. शेतकऱ्यांचं काय खरं नाही म्हणा. अरे ह्या सरकारनं शेतकऱ्यांची माय घेऊन टाकली. खरं रे बाबा गिरीश तू. हो ना जाते, शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भेटाय ना. महंगा वाढत चालली, ओट चोरी होत चालली. अरे शंकरे, अरे तू तर गाणे म्हणतो ना रे, याच्यावर बनवून एखादं गाणं. अहो ना मग गाणं तयार आहे, ऐकू का? बलात्कारी वाढली कोणी केलं, बेरोजगारी वाढली कोणी केलं, सत्तेच्या मोहात हे सरकार जे पडलंय, सर्व जागी वोट चोरी कोणी केली बीजेपीनं. कोणी केली बीजेपीनं. आजचे दिन येणार होते ते नाही आले, 15 लाख येणार होते ते नाही आले, 2016मध्ये नोटबंदी केली, काळे पैसे येणार होते ते नाही आले. कोणी केलं बीजेपीनं. कोणी केलं बीजेपीनं. सर्व बलात्कारी भरले त्यांच्या पार्टीमध्ये, सर्व भ्रष्टाचारी भरले त्यांच्या पार्टीमध्ये. जो पार्टीमध्ये येत नाही त्याला ईडीची धमकी, अशा हरामखोर गुंड भरलेत पार्टीमध्ये. हिंदू मुस्लिम करून 2 तुकडे केले या देशाचे. शिक्षक टाकले जेलमध्ये, एफस्टीनमध्ये नाव आले एकाचे. बरोबर ना? छोट्या मुलींचे बलात्कार होतात पण त्यांना न्याय नाही भेटत त्या सरकारमध्ये. बलात्कारी फिरतोय खुलेआम रस्त्यावर आणि बेकसूर कोंबलेत जेलमध्ये. खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे. विकासाच्या नावाखाली भरले त्यांचे डब्बे. शेतकऱ्यांचे कर्ज माफ नाही झाले कधी, या उद्योजकाचे मोठे माफ झाले कर्जे. कोणी केलं बीजेपी.